अलिबाग तालुक्यामध्ये पर्यटन जिल्हा आहे, पर्यटन तालुका आहे. बरेच पर्यटक शनिवार रविवारी येत असतात आणि त्याच्यातच रस्ते अरुंद असताना सिमेंट कॉन्क्रीटचे काम चालू आहे आणि 500-800 मीटर एक साईड करतात आणि त्याला क्युबिंग व्हायला 20-22 दिवस लागतात. आणि रस्ता अरुंद असल्यामुळे आणि तिथे कुठला कर्मचारी नसल्यामुळे बाबा एक लाईन चालू झाली की दुसरी चालू व्हायला पाहिजे अशी यंत्रणा नसल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. मी कालच माझी गाडी कनकेश्वर की रस्त्यावरती 2-2.5 तास अडकली, तर जायला मार्गच नाही. तर माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी आहे की संध्याकाळी 5 वाजल्यापासून अवजड वाहनं तिथे बंद करा, तिथे यंत्रणा ठेवा, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. आज संपूर्ण अलिबाग तालुका सगळीकडे जागा लोकांनी ह्यांनी घेतल्या, उद्योजकांनी. म्हणजे मारगाव ते कीम ह्या रस्त्यावरती बरेच 5 स्टार हॉटेलचे प्लॅन चालले. रस्ता अरुंद आहे, पाण्याची सुविधा नाही आणि असं असताना टाउन प्लॅनिंग रायगड हे कागदावरती सांगतात की जो उद्योजक असतो त्यांनी ड्रेनेजची सोय करायला पाहिजे, त्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावल्या पाहिजे. अलिबाग तालुक्याची लोकसंख्या हे कॅटेमरन चालू झाल्यापासून, रोरो वाहतूक चालू झाल्यापासून 4-5 ते 5% वाढलेली आहे. ह्याला एकच पाण्याचा सोर्स आहे MIDC. असे उमटे धरण व्हायला पाहिजे. तर माझ्या आठवणीत 4-5 वेळा तर नारळ फोडलेले मी पेपरमध्ये बघितले. खासदारांनी भरले, आमदारांनी भरले. आता कोण भरतील? नौटंकी करणारे पण काही लोक होती समस्येवर की त्यांनी 4-5 गाड्या काढल्या. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, पाण्याची उपलब्धता नसताना पाईपलाईन मंजूर केली, जी पाईपलाईन पण जमिनीत गेली नाही. पूर्वीच्याच पाईपलाईननी पाणी पुरवठा होतो. मी आमदार असताना, मी अध्यक्ष असताना उमट्याचा फिल्टर प्लॅन केला. त्यावेळच्या विरोधी लोकांनी आवाज उठवला. आता फिल्टर प्लॅन्ट बंद आहे. 3विराचा फिल्टर प्लॅन्ट केला पण त्याला तो कार्यान्वित नाही. मी तुम्हाला अशासाठी बोलवलं आहे, मी मानकुळ बहिणीच्या पाड्याला माझं एक कार्यकर्त्याचं दुःखद निधन झालं, दीना गुरुजी यांना भेटायला मी बहिणीच्या पाड्याला गेलो. तर रायगड जिल्ह्यामध्ये नागरिकाला दिवसातून 2च हड्डे दिले जातात आणि मानकोळे बैरीचा पाडा गाव हे खाडीलगत आहे, पाण्याची दुसरी उपलब्धता नाही. आणि असं असताना देखील आपण तिथे धरण बांधले आहेत, मी आमदार अध्यक्ष असताना. पण जे पाणी वितरण करणारे कर्मचारी आहेत ते तिथे राजकारण करतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना फार मोठ्या समस्यांना तोंड द्यायला लागते. आणि त्याच्यामुळे मानकुळे गावातले लोक पेजारी, अलिबाग, अन्य गावात शिफ्ट झाले आणि त्याच्यामुळे त्या गावावरती यांचा भार पडलेला आहे. आणि मी आजच या निमित्तानं कलेक्टर साहेबांना भेटलो की रायगड जिल्हा टँकर मुक्त आहे. असं असताना पाण्याची उपलब्धता असताना देखील मानकुळे गावाला धरण पण आहे, त्याच्यातून थोडी रिपेरिंग केली तर त्यांना 24 तास पाणी उपलब्ध होईल पिण्यासाठी. MIDCची भुवनेश्वर येथे मानकुळे आणि बैरीच्या पाडाच्या गावासाठी मी आमदार असताना आम्ही तिथे धरणाची व्यवस्था केली. पण आज त्याचं नियोजन नाही. त्याच्यासाठी ज्या सुविधा पाहिजेत, रिपेरिंगला पैसे द्यायला पाहिजेत. संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर JE यांना आम्ही वारंवार भेटलो. आजच मी तिथे गेलो. तिथे टँकरची आवश्यकता आहे आणि मी रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषद CO यांना मी धन्यवाद देईन की मी भेटल्यानंतर तात्काळ त्यांनी त्याच्यावर कारवाई केली. पण खालचे अधिकारी आहेत, त्या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक 15 दिवस रजेवर गेला. ही यंत्रणा व्हिडिओनी राबवायची आहे. तर मी आज योगायोगाने दोन्ही अधिकारी भेटले आणि मानकुळे गावाला टँकरनी पाणी पुरवठा पुढची बाकी सुविधा होण्याच्या ह्याच्यात होण्या अगोदर टँकर होईल. आज होते की 2 दिवसात होतोय, त्याची प्रक्रिया चालू होईल. योगायोगाने मी गेल्यामुळे बैरीचा पाडा आणि मानकुळे
यांचा पाण्याचा प्रश्न निकालात लागेल. पण मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा MI डिपार्टमेंटला सांगतो, जी किरकोळ दुरुस्ती आहे ती तुम्ही करा, म्हणजे लोकांना गाव सोडायची वेळ येणार नाही. आणि टंचाईचा आराखडा करताना जिथे आवश्यक तिथे निधी द्या. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे मी आलो, नुसते भिंती बांधून जमणार नाही, देवळं बांधणं जमणार आहेत, लोकांच्या तोंडात पाणी द्यायला पाहिजे, याच्यासाठी मी आलो. आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमच्या माध्यमातून आवाज उठवा ही नम्र विनंती. विभागाने 70-80 लोकांची बेकायदेशीर भरती केली होती, त्यातले काही कर्मचारी कमी केले. असं असताना देखील बहिरीच्या पाड्याच्या ग्रामस्थांना गावकीचे कर्मचारी ठेवायची वेळ आली आणि त्यांना 30,000 रुपये महिन्याला पगार द्यायला लागतो. मग MI डिपार्टमेंटनी जी माणसं नेमली त्यांचं काम काय, त्याच्यावर किती खर्च डिपार्टमेंट करते याची माहिती पण लोकांना समजली पाहिजे. आणि MI डिपार्टमेंटच्या मी CEO मागणी केली की तुम्ही तात्काळ त्या गावाला भेट द्या आणि तिथली परिस्थिती पाहा. ठीक आहे.